शरण शरण हनुमंता. बोला शरण शरण हनुमंता. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तालुक्यामध्ये, खेड्यामध्ये कोणतंही मंदिर नसलं तरी असं एक मंदिर आहे की त्या मंदिराला हनुमंताचं मंदिर म्हणतात. बरं मला सांगा ना, राणीचा पाला खाई रे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे लोक सज्जन बळ म्हणतात त्याला. ते सज्जन बळ गोरगरिबांना त्रास देत नाही. अशा सज्जन बळ ज्याच्यात आहे त्याला हनुमान असे म्हणतात. जोरात टाळी वाजवा जोरात. म्हणून मंदिर आहे आपल्या गावात. पहिलं मंदिर मारुतीचंच होतं, नंतर सगळी मंदिरं झाली. एकच मंदिर होतं आणि एकच पालखीने एकच भजन. आमच्या समाजाला पोथ्या माहीत नव्हत्या, बहुजनांना माहिती नव्हत्या. म्हणजे माहीत करण्याचं स्वातंत्र्यच नव्हतं. बहुजनांना पोथी वाचणं, वेद वाचणं, संस्कृत वाचणं, स्त्रीनं मंदिरात जाणं, स्त्रीनं काही सबल चांगलं काम करण्याचा प्रयत्न केल्यावर तिला फाशी दिली जात होती. नवरा मेल्यावर तिच्या कपाळाचं कुंकू पुसत होते. नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या प्रेतावर, बोला पुढे काय, जिवंत, बोला ना, जिवंत जाळत होते. या कर्मकांडी पाखंडी धार्मिकांच्या विरोधात ज्या व्हेज लोकांनी, मग नॉनव्हेज, मी काय म्हणतो, नॉनव्हेजांची जी शक्ती आहे ती शक्ती पण नॉनव्हेज, भाषा पण नॉनव्हेज. नॉनव्हेज भाषा कळली का? ही नॉनव्हेज भाषा, ती मांसाहारापेक्षा नॉनव्हेज भाषा अति वाईट आहे. ती समाजातून उठवते. म्हणून पहिली भाषा सुंदर बनावी असं ज्या संप्रदायाला वाटतं त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. मग तो कोणीही असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मण असा, क्षत्रिय असा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमर. जगद्गुरु तुकाराम महाराज एका सज्जन, सरळ, तारुण्य, सौंदर्य, सत्ता, संपत्ती, सभ्यता, सज्जनता, सरळता, सहनशीलता, समंजसपणा आणि मोठी श्रीमंती, तारुण्य, सौंदर्य असून सर्वसामान्य गरिबामध्ये बसण्याची ज्याला ज्याला हौस आहे त्याला हनुमान असे म्हणतात. हनुमान म्हणजे देवळातला नाही. देवळातली मूर्ती ही आदर्शासाठी असते. कशासाठी असते बोला, मोठ्याने बोला. पण आपण आदर्श नाही ठेवले. देवळाची मूर्ती पुंजून कळते ना, पुंजून ती मूर्ती पार रुंजून गेली. डोळे सपाट, नाक सपाट. येथे मारुती होता अशी वेळ आलेली आहे सध्या. कारण अंधश्रद्धाळू
आणि मूर्तीपूजकांची संख्या वाढली. अज्ञानाचं सैतान म्हणतात त्याला. हे अज्ञानाचं सैतान नष्ट व्हावं आणि देवांच्या मूर्ती पूजण्यापेक्षा देवांच्या मूर्तींचे आदर्श आपल्या घरी घेऊन त्यांचे सद्गुण आपल्या जगण्यासाठी उपयोगात आणले पाहिजे. 4-4 किलोमीटरच्या लाईनी लावतात पंढरपूरला आणि हातात तंबाखूची डबी असते. रामभाऊ चिंजू राहूबाई भाऊ उभा कुठे आहे? दर्शनाला. ज्याचं दर्शन घ्यायचं तो कसा आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा. रवी शशी, रवी शशी रवी शशी कळा लोपनिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची चंदनाची मुठी, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी. पहिली गोष्ट, सभ्य माणसांना भेटायला जाणं असभ्यांचं काम नाही. सोपी व्याख्या आहे ना प्रशांत डॉक्टर. काय म्हटलं मी? सालस सज्जन सभ्य आटोपशीर लोकांमध्ये वेंधळा माणूस चालणार नाही. वेंधळा शब्द कळतो ना? वेंधळा आपल्या भाषेत सांगू का? यांबाड. आणखी दुसरा शब्द सांगू का? ह्यांद्र मेल ह्यांद्र. वेंधळा शब्द जरा थोडा पुणेरी आहे. वेंधळा म्हणजे बामणी शब्द आहे. काय बाई एव्हाणा वेंधळा आहे पण करताय हो. आता एवढं आपल्याला जमून का टॉमटं तोडता बोलायला? ही आपली साधी ग्रामीण भाषा आहे. तुकोबारांची ज्ञानोबारांची ग्रामीण आहे पण सज्जन आहे बरं का. ग्रामीण पण सज्जन आणि सभ्य आहे. म्हणून सभ्य माणसांमध्ये असभ्य माणसाला जाता येत नाही. हे माझं बोलणं नाही बरं. माझे आहे, बायांना बोलाल का सगळ्या जणी? माझे आहे तैसे पाहे, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये. आहे की नाही? त्याला सभ्यता समजली पाहिजे, त्याला हेल्थ कळालं पाहिजे, त्याची बुद्धी. हे बघा, एका वेळेला अनेक लोकांची एकच सद्बुद्धी किंवा सद्बुद्धीने युक्त असलेल्या अनेक लोकांच्या संग्रहाला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. आहे की नाही? निर्माण मोहा जितसंग दोषा, अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा, द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर गच्छन्ते मूढा पदमं व्ययं तत्. वा वा. जो कधीच कुणाचा द्वेष करत नाही, जो सदैव अद्वेष्ट बुद्धीचा आहे, जो अनिंदक आहे. अनिंद कळतं? जो कोणाचीही निंदा करीत नाही आणि आपल्या प्रिय माणसाची सुद्धा जो निंदा ऐकत
कळलं का? दोन गोष्टी बरं का, नुसती निंदा. आम्ही बाई कोणाची निंदा ऐकत नाही करीत. आम्ही बाई कोणाचीच निंदा करीत नाही, कोणाचीच निंदा करीत नाही. पण आम्ही ना लोकांची निंदा ऐकायची आम्हाला लई सवय. काय त्याचा फायदा आहे काय हो? म्हणून निंदकही नसावं आणि अनिंदक असावं. मी कोणाची निंदा ऐकणार नाही, त्याने माझं मन अस्वस्थ होईल, डिप्रेशनमध्ये जाईल. ती मी कोणती गोष्ट करणार नाही. बरोबर आहे की नाही सोपनराव? म्हणून शुद्ध लोकांच्या समुदायाला, सभ्य लोकांच्या समुदायाला, ज्याची भाषा गोड आहे, ज्याच्या डोळ्यात पाहिल्यावर मूर्खाला शहाणपणा येतोय, तुमच्यासारखं डोळं मला दिसत्यात म्हणून मला येतं म्हणून मी तुमच्याकडं बघतोय. काही इकडं बघायला गेलं का ते खाली बघतं, मग मी काय असं खालून बघू? म्हणून तुमचे सर्वांचे प्रासादिक डोळे, तेजक्षमा धृती शौचमा द्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीमभिजातस्य भारत. ही दैवी संपत्ती आहे, म्हणजे त्याला दैवी सद्गुण म्हणतात. सुंदर शरीराबरोबर जर सुंदर सद्गुण असले तर त्या शरीराला देवलोकांचं शरीर असे म्हणतात. पण सौंदर्य जरी नसलं तरी सुंदर विचार असले. विठ्ठल काय सुंदर आहे काय काळा आहे तो? काय ग बाया हो? माझी आई एक गाणं म्हणायची, म्हणाल का माझ्या मागे सगळ्या जणी? गोरी रुखमीन बाई ग गोरी रुखमीन, गोरी रुखमीन बाई ग गोरी रुखमीन, काळ्या विठ्ठलाला दिली बाई ग काळ्या विठ्ठलाला दिली. का बाळासाहेब डुंबरे, तुम्ही किती लहान होते एवढे मुंबईत? तेव्हा मी केवढा होतो? तुम्ही जर एवढे होतो तर मी एवढा होतो. आता तुम्ही एवढे झाले, तुम्ही एवढा झालो. आता पुढच्या वर्षी आणखी मी एवढा होईल, नंतर आभाळात आहे की नाही? जावंच लागणार आहे. या काळा नळाचे कुंडी घातली लोण्याची उंडी, माशी पंख पाखडी तव ये सरे. जाणार आहे तरुणाचं, देखण्याचं, काळ्याचं, येड्याचं, शण्याचं बॉडी घेऊन आलाय ना, एक दिवस त्याला इथून हे सगळं आपलं नासकं शरीर पाठवावं लागणार आहे. आपल्या शरीराचं विसर्जन चांगल्या पद्धतीचं व्हावं याच्यासाठी जे करतात त्याला परमार्थ असे म्हणतात. बाकी काहीच नाही बरं का हो मॅडम. शीतल मॅडम फार कांदिवलून आले तो हे पोरं सगळे. तेव्हा सज्जन हो, काळे असा, गोरे असा, देखणे असा नसा, पण तुमच्या अंतःकरणामध्ये जे शरीर आहे ते वेगळं आहे. ही बाहेरची बॉडी वेगळी आहे, ही मेलेली बॉडी आहे, ही मेलेली आहे. आता जरी मी बसलो ना इथं आतमध्ये धक्के देते मला, इथं आवर जायचे वर ठणका देते, पण आतमध्ये जे आहे ना ते निरोगी शरीर आहे. त्याच्यात संडास नाही, त्याच्यात लघवी नाही. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, साऱ्या जगतावर नाही, साऱ्या जगतावर नाही. असोनी माझा स्वभाव व्रात्य, तर मी लाडके तिचे आपत्य. का ग बाया बरोबर आहे ना? देवोनी थोर मला संस्कार, थोर तुझे उपकार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार.
संप्रदायामध्ये असा एकच संप्रदाय आहे, त्याच्या गळ्यात माळ असो नाही तर नसो, तो वारी करो नाही तर नाही करो, तो तीर्थाला जाऊ नाही तर बोला ना, तो बोलू तर लागा, जा नाही तर नका जाऊ, जाऊन तिकडं तंबाखू खाऊन कमी झालं. मगाशी सांगितलं ना, पंढरपूरच्या दर्शनाच्या पांडुरंगाच्या रायणीला उभे राहिलेले 10,000 20,000 लोक, राम भाऊ 3 दिवस उभा आहे बावय, अजून काय नाही असे 10 लाख लोक जर पंढरपूरमध्ये थुंकले पोरांनो, तर तो थुंका वाळल्यावर त्याचा काय सेंट येतो का? इंटिमेंट, आय लव्ह सेंट युअर थुका, अति घाण वास येतो की नाही थुंकलेला वाळलेला थुंका. 15 लाख लोक त्या पंढरपुरामध्ये, संग्राम स्थळ आहे ते, जातीयता निर्मूलनाचं, अस्पृश्यता निर्मूलनाचं आणि स्त्रीला स्वतंत्र करणारं संग्राम स्थळ म्हणजे चंद्रभागेचं वाळवंट आहे. साधी गोष्ट नाही चंद्रभागेचं वाळवंट. तिथे वर्ण मोडले, तिथे धर्म मोडले, तिथे जाती मोडल्या, तिथे मानवता निर्माण झाली आणि एका सावळ्या विठ्ठलानं महारा मांगांना, मुसलमान भील पारधी वडाऱ्यांना, कुणबी कुळवाड्यांना अंगा खांद्यावर एका वेळेला सगळ्या धर्मांना घेतलं. तो देव म्हणजे श्री विठ्ठल आहे. कसा देव आहे तो? एव्हरी मॅन इज हिज प्राइज. एका वेळेला जगातील आम्हास असा धर्म हवाय. जे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं ना, आंबेडकर साहेबांनी, डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं की नाही, आम्ही भारतीय लोक, आम्हास असा धर्म हवाय ज्या धर्मामध्ये काय जागतिक न्याय आहे, जागतिक बंधुता आहे, बरोबर आहे, जागतिक शांती आणि जागतिक समता आहे, ज्या धर्मामध्ये शिलाचं रक्षण करायला शिकवलं जातं, जिथे प्रज्ञा आहे, जिथे करुणा आहे, जिथे दया भूतेश व लोलुपम मार्दवम रीर चापलम अशा सद्गुणांचा संग्रह ज्या धर्मामध्ये आहे, तो मानवतेचा धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. स्त्रियांना कुठेही मानाचं स्थान नव्हतं, ते स्त्रियांना मानाचं स्थान देण्यासाठी जीवाचा बळी देणारा संप्रदाय म्हणजे एकच आहे, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. ताई, तू किती शिकते? डॉक्टर बाबासाहेबांना अभ्यास बरं, रिडल्स ऑफ हिंदुइझम बरं. बाबासाहेब नसते ना तर आपण एवढ्या जणी इथे नसता. अरे जी आई आहे, जी बहीण आहे, जिने सर्वस्वाचा त्याग करून नवऱ्याच्या प्रपंचाची पंढरी सजवण्याचा माहेरातून निघताना विडा उचलला ना पोरीनो, बरोबर आहे. मनाजोगं नव्हतं तरीसुद्धा आषाढी एकादश, आषाढी एकादश, धनी सोडी ती बारस, धनी सोडी ती बारस, बाई चुल त्यानं माझ्या. खरं ना बायांनो, धनी नाही काय बोललो मी, बाई चुल त्यानं माझ्या, वर पाईला सरस, वर पाईला सरस, त्याचं पप्प एवढं नाक वर, कळतो ना वर, वर म्हणजे डोक्यावर बसलेला. जेवण मला चेअरमॅन व्हायचं आहे, वर डोक्यावर. तरीसुद्धा माझी बहीण भयंकर सोशिक आहे, भयंकर सहनशील आहे, भयंकर दयाळू आहे. सर्वांच्या आधी उठते, सर्वांना जेवायला घालते, राहिलं तर खाते, नाही तर तशी झोपते. हे गंजाडं बेवडं नवरं सकाळी म्हणतो, काय गं राजू आमची एवढी तुला नाही राहिलो का? ती म्हणते का, मुर्द्या तुझं वाटोळं झालं, तुझ्या किरटेचा बांब मोडला, एवढी प्यालासा आमटी म्हणते का हो? ती म्हणते नाही राहू द्या मला, तुम्ही जेवले तरी मी जेवल्यासारखी आहे. अशा प्रकारची प्रज्ञा घेऊन जन्माला आलेली माझी बहीण, माझी लेक,
प्रचंड मोठा संयमाचा सागर आहे. ती स्वतंत्र व्हावी आणि स्वतंत्र झाल्यावर ती सद्गुणांनी युक्त होईल, डिप्रेशनमध्ये जाणार नाही, टेन्शनमध्ये राहणार नाही आणि मग तिच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. भगवान बाबा आणि वामन भाऊ जन्माला येतील की ज्याच्या मनाची सर्वांनी वाहा वाहा करावी. वामन काय शब्द आहे बोला, महिलांनी बोला. वा वामन म्हणजे काय माहिती आहे का? वा कधी म्हणतात? वा कधी म्हणतात? पराक्रम केल्यावर, काहीतरी चांगलं केल्यावर आपण सुनायला म्हणतो वा वा, सुन माझी चांगली वा. तसं वामन म्हणजे ज्याच्या मनाला सत्य आणि असत्य कळतं. सत्यासत्याशी 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 सत्यासत्यासी सत्यासत्याशी मन केले ग्वाही. सत्यासत्याशी मन केले ग्वाही रे, मानिले नाही बहुमता. 1 2 3 4 मानिले नाही बहुमता. 1 2 3 4 5 मानिले नाही. कीर्तन या शब्दाचा मूळ धातू आहे कीर्त, आणि कीर्त या शब्दाचा संस्कृत अर्थ होतो कर्तव्य. आपण काय कर्तव्य करायला पाहिजे आणि काय नको करायला, कळलं का? तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्य अकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. अर्जुना, हा जन्म पुन्हा नाही रे बापा. ऐका परत. पण वामन भाऊ गेले तरी आहेत की नाही? आपल्याला आजाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? काय नाव आजोबांचं? हां, वडिलांचं आडनाव मिसाळ, पिसाळ का देशमुख? आजोबांच्या वडिलांचं म्हणजे बरं आहे, हा मुलगा जरा बरा शहाणा आहे, टाळे वाजवतो. बरं मग मला एक सांगा, महादेव तुमचे कोण आहेत? पंजोबा. मग पंजोबांच्या वडिलांचं नाव सांगा. अयो लय हुशार रे. बरं खापर पंजोबाचं नाव सांगा. आता गेला द्याला. मग खापर पंजोबा नव्हता का हो आपल्याला? होता. पण आपल्या पंज्यांनी त्यांचे पंजे फक्त स्वार्थाच्या गटारात बुडवले म्हणून त्यांचं आठवण नाही. आणि वामन भाऊ आणि भगवान भाऊ, अगं भगवान महाराज राज ग, एक वंजाऱ्याचं बाळ, एक वंजाऱ्याचं बाळ बाळ ग, एक वंजाऱ्याचं बाळ. पण ते वंजाऱ्याचं राहिलं नाही ना, हे विशेष आहे. आय डोंट लाईक रिलिजन, आय डोंट लाईक कास्ट, आय डोंट लाईक युअर गॉड. माय गॉड इज अ वर्ल्ड. माझा ईश्वर विश्व आहे, म्हणून अवघे विश्व. माझ्या बहिणीनं म्हणा बरं का, रागवू नका माझ्यावर, मी आपला गंमत म्हणून बोलतो बरं का, नाही तर घरी जाताना मला शुभेच्छा. लय म्याला दोड वाटता. मी लय गोड आहे हो बायानो. पण माझी संगत केली तर पंगत कळते ना, आहे की नाही? एक दिवसाने कळतं का रे राजू? मग आज आपण किती वर्ष बरोबर आहे रे विजू? अरे बाळासाहेब, आपण किती वर्ष बरोबर आहे? 45. हे लय बारीक पिल्लू होतं. माझा ना तो भाचा आहे, माझ्या सख्या आत्याचा मुलगा आहे बाळासाहेब डुंबरे. टाळे वाजवा एक त्यांच्या. आहे की नाही? आम्ही एका जातीचे, म्हणजे रक्ताचं नाही, म्हणजे हे मराठी बिराठी नाही म्हणा, जात म्हणजे वारकरी.
आहे की नाही. नातेवाईक सुद्धा वारकरीच पाहिजे. ते जाती बघू नका, धर्म बघू नका, तो वारकरी पाहिजे. म्हणजे काय, 50 माळा घातलेला आणि लोकांचे फुगेच वरणार नको. ऑल दी ग्लिटर इज नॉट गोल्डन. जे चमकतं ते सोनं नसतं. म्हणून हे कोणी नव्हते धर्माचे ना जातीनं कोणाचेच नाहीत. पण साऱ्या पाथर्डी शहरात, पाथर्डीच्या परिसरात नाही गौतम महाराज, सगळीकडे त्या नगर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात सगळीकडे एकच गाणं आहे. भगवान महाराज एक वंजाऱ्याचं बाळ ग सईबाई ग बाई, एक वंजाऱ्याचं बाळ बाई बाळ ग बाळ, बाई बाळ एक वंजाराचं बाळ, बाई बाळ ग बाळ, बाई बाळ तुम्या गडावर यानी वाजविल टाळ ग सईबाई ग बाई, यानी वाजविल टाळ याने वाजविले टाळ बाई टाळ ग टाळ बाई टाळ, याने वाजविले टाळ बाई टाळ ग टाळ बाई टाळ. हे भगिनी मंडळी, नगर जिल्ह्यातल्या किती बाया वर हात करा बरं. अरे वा, शीतल तू नगर जिल्ह्यातली आहे, तुला सईबाई ग बाई येतं का? येतं आहे? ये बरं इथं म्हणून दाखव बरं. तुम्ही शिकलेल्या बाया आहेत, पण तुम्ही काय जुनं लक्षात नाही ठेवते. हे नव्या बाया गेल्या मग तुम्ही काय नवरदेवाला कोळासा लावाल का उघडून? हळद दळावंच लागेल ना. येतं का सईबाई ग बाई तुम्हाला? किती जणींना येते बरं हात करा. म्हणजे आपण म्हणून थोडंसं बघू तर खरं, आलं तर आलं. म्हणा भगवान महाराज एक वंजाऱ्याचं बाळ ग, नका तुम्ही मुंबईचे आहेत नका नका म्हण. त्याला पाथर्डीला जावं लागेल मला. तो आनंद वेगळाच आहे की नाही. संस्कारानं जोपासलेल्या स्त्रिया, तो आनंद वेगळाच. पण तरी पण शिका माझ्या बहिणींनो बरं का. तुम्ही कीर्तनाला आले हेच आभार तुमचे. हो, म्हणून भगवान आणि वामन हे सख्य मावस भाऊ होते, सख्य मावस भाऊ ग होते, सख्य मावस भाऊ होते सख्य मावस भाऊ, सख्खे मावस भाऊ घेतलं गोसायाचं रूप. दोघांनी पण संसार सोडून दिला. आई वडिलांनी आग्रह केला लग्न करा पोरांनो, पण बाबा म्हणत होते हे जग बुडायला लागलंय. या डोंगरातले वंजारी मराठी एकमेकाच्या एवढ्या मारामाऱ्या होत, एकमेकाच्या डोक्यात दगड आपटून मारामारी करत. पण माझे भगवान बाबा त्या गावात गेल्याबरोबर शांतता निर्माण व्हायची. लोक बाबांच्या दर्शनाला पळायचे. त्याचं काय कारण होतं? त्याचं कारण काय होतं? सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, की टाळी. टाळे वाजल्याने आळस जातो. टाळे वाजल्याने बुद्धी शांत होते. टाळे वाजल्यावर चित्त स्थिर होतं. आणि टाळे वाजवल्यावर मनाचा येडेपणा जातो. मन काय शान आहे काय? बसलं इथं, फक्त बसलंच इथं ते, पण ते सगळ्यात आगाव आहे मन. ही बॉडी नाही हा, अंदर वो है, वो पक्का खैरा है, वो भाई तो खराब है, वो बहुत, वो शैतान है. और उनका फ्रेंड कौन है मालूम है? अज्ञान है. कौन है बोला? अज्ञान म्हणजे मोठ्याने बोला ना. अज्ञान आहे. मनाचा दोस्त कोण आहे? मग त्याला किती शिकवा,
ए मन मुसाफिर, ए मुसाफिर म्हणा, माझ्या बॉडीत राहतोय, माझ्या घरात राहतोय, माझ्याशी शत्रुत्व करतोय काय? माझ्या घरात राहते, 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 घरात राहते, माझ्या 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 घरात राहते. राजू भाऊ, तुमचं मन काय स्वपनरावांच्या पोटात आहे का? खरं बोलायचं. नाही नाही, तुमचं मन यांच्या पोटात आहे आणि तुमचं मन काय मेवण्याच्या पोटात आहे. दाजींचं मन तुमच्यात आहे काय? नाही नाही. बॉडी वेगळी असली, विचार वेगळे असले तरी मनं मात्र वेगवेगळे आहेत की नाही? का गं बाया हो? मनं वेगळी नाही, राहतात कुठं? आपल्या घरात. आणि त्रास कोणाला देतात? मला. तुमचं मन मला त्रास देतं का? तुम्हाला खरं बोला बरं. हां, लग्नाला गेल्या एखाद्या आणि मांडपात जाऊन बसल्या, अशी खेटून खेटून चिकटून पार अशा, ए ओटीतून माझी नणंद यायची. कशा करता? लग्नाला नाही, लुगडी न्यायला. मान, काय शब्द आहे बोला? खरं आहे की नाही बाया? ते मानाची इच्छा कुठून होती? डोळ्यातून का, नाकातून का, तोंडातून का, मनातून? बोला. मनातून, आहे की नाही? हो. मग त्या मान देणाऱ्या 2 वरमाया आल्या. बरं, लोकाच्या नथी घातल्या होत्या भल्या 2-2 किलोच्या, नाक गळायला लागलं पार. असो, त्या अशा करायच्या. बाई, त्या नथाने बोलता येत नव्हतं. बाई कोणला कोणला वाटो, ते म्हणजे लिहिल्या एकद्या तिला एकद्या. मधल्या मेलं ना सगळ्या तशाच, मधल्या गेलं ना तशाच. येला एकदा हिची वटी भर आणि हिची वटी भर आणि मग तिची एक भर आणि तिची एक भर आणि मधल्या मेल्या सगळ्या. आहे की नाही स्वपनराव? मग ज्यांची भरली ना त्यांना लय आनंद बरं का. ज्यांची भरली त्यांना काय झाला? मोठ्याने बोला ना. हो दादा, हो डूलवाले, काय झाला त्यांना? आनंद झाला. त्यांचं लक्ष नाही. मला लय वाईट वाटतं तुमचं लक्ष नसलं म्हणजे माझा काही फायदा नाही. तुमचा एक सुद्धा माझ्या तोंडातला शब्द शास्त्रीय शब्द आहे आणि तो तुमच्या कल्याणाचा आहे, तर तुम्ही ऐकावा अशी इच्छा आहे माझी. एवढं सुद्धा कोणाचं लक्ष नसलं का त्याच्यावर कसं माझं लक्ष जाते तेच काही कळत नाही हो. आणि त्याला राग येतो मग त्या माणसाला. पण तुम्हाला नाही दादा राग आला? तेव्हा मी तुमच्या पाया पडतो, आलो थांब. नाही सॉरी हां, मात्र पण फक्त ऐकावं अशी इच्छा आहे, कारण तुम्हाला मी पुढे बोलवलं आहे. माझ्या बहिणींनो, जिला लुगडं मिळालं ते कडू खारी कडू नाही काय, किडीच्या खारका आणि खवट खोबरं. वाण्याच्या दुकानात जाते ना बस्ता बांधायला, ते काय म्हणतात माहिती का? काय नाही लग्नाचं हया, किडीचं मिडीचं त्या सस्त. मग ते पोतभर आणतात खवट आणि किडीच्या खारका आणि खवट खोबरं, त्याचे तुकडे करतात. लुगडं केवढ्याचं माहिती आहे का? 70 रुपयाचं. पण त्या लुगड्यासाठी एवढ्या खेचाटून बसतात ना. हे उठतंय, नंदी यायची आलीने बसलीच समोर येऊन. आणि त्या वाटल्या का लुगड्या? डॉक्टर जिला मिळालं का तिला वाटलं मी सोनिया गांधी झाले का काय, अशी करी नुसती. आणि जिला नाही मिळालं का तिच्याकडे बघायची अशी. म्हणजे याला काय म्हणतात? चिडवणं. काय म्हणतात? म्हणजे मिळाले त्याचा आनंद नाही. ऐका बरं का, मिळाले त्याचा आनंद नाही, पण जिला मिळालं नाही त्याच्याविषयी जोपर्यंत आम्हाला आनंद वाटतो तोपर्यंत आमच्या देवाधर्माला आणि परमार्थाला काही अर्थ नाही. हे आम्हाला वारकरी संप्रदाय. स्वतःला झालेल्या सुखापेक्षा दुसऱ्याला झालेल्या दुःखानं, काय म्हणतोय मी ऐका, स्वतःला झालेल्या सुखापेक्षा दुसऱ्याला झालेल्या दुःखानं जोपर्यंत आम्हाला आनंद होतोय तोपर्यंत आमचा परमार्थ खूप चुकीचा आहे. हे ऐकण्यासाठी कीर्तन आहे खरं. म्हणून ज्याने कधी कुणाचा द्वेष केला नाही, ज्याने कुणाला पाण्यात पाहिलं नाही, तुल्यनिंदा
स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरा ये तू धर्म्या अमृतमीदम. हे अर्जुना, हे धर्मामृत मी तुला सांगितलं आहे. हे धर्मामृत आहे. हे केवळ भारतासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, मिसळांसाठी नाही, पिसळांसाठी नाही, वाबळ्यांसाठी नाही, अख्ख्या जगासाठी आहे. कळलं? म्हणून म्हटलंय जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. हो हो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, संतांच्या क्या बात, क्या बात. एक एक संगतीनं मराठी कानडिया. बायांनो, कसा आहे वारकरी संप्रदाय? छान आहे की नाही? आपण भाग्यवान आहोत, आपण वारकरी झालो. अलीकडे लय गुरु आलेत बायाव. कोण म्हणते याच्यावर पाणी वाता, कोण म्हणतात त्याच्यावर पाणी वाता, कोण म्हणते माझ्यावरच पाणी वाता. काय चाललंय? आमच्या गुरुची आंघोळ सखे ग, आमच्या गुरुची आंघोळ. कसा गुरुची पाठ नसके ग, बातम्याला वापरून. हे गुरु बिरू काय नाही, तुकोबाराय म्हणतात मला माझं मनच गुरु आहे. जोपर्यंत तुमचं मन तुमचा गुरु होणार नाही तोपर्यंत खंडीबरही गुरु आणले ना, ते फक्त पैसे कमवून कुठे मंदिरं मठं बांधतील, लोकाची पोराबाळाच्या जायदादी करतील आणि तुमचं वाटोळं होईल. तुम्हाला गुरु शोधला पाहिजे. तो गुरु म्हणजे माझे मन. Yeah.
माझे गुरु माझे मन माझे गुरु माझे मन माझे मन वाव माझे माझे गुरु माझे मन माझे मन माझे मन माझे गुरु आज कसं मला म्हणावं असं वाटते माहिती का तुमचेने मी बरा दिसत असो तुमच्यामुळे मी बरा आहे. तुम्ही दिलेला आनंद त्या आनंदातून जे विचारांचं स्फुरण होतं आहे ना नॅचरली प्रासादिक म्हणतात त्याला खरं कीर्तन म्हणतात. मी काहीतरी पाठ करून आलो आहे मग मी तुम्हाला सांगतो आहे ते कीर्तन नाही होत. पण तुमचं आणि माझं जे आता मिलन झालं आहे ना संवाद वाद आणि संवाद करू आवडीने आणि तुमच्या सुखाचा संवाद वादविवाद आहे हा. माझे मन माझे गुरु. मला सांगा तुम्ही सगळे आई वडील आहात माझ्या बहिणींनो. तुमच्या घरात जे आचपळ पोर आहे त्याच्यावर तुमची जास्ती माया असते का जे सभ्य सज्जन हुशार आहेत त्याच्यावर खरं बोलायचं. बोला ना बायांनो. हे ताई आपले दोन भाऊ असले समजा एक खूप आचपळ आहे थोडासा हट्टी आहे अहंकार आहे आगाव आहे वगैरे वगैरे आणि एक सभ्य सज्जन पोरगा आहे. दोन भाऊ आहे समजा तुम्हाला तर तुम्हाला कोणता भाव आवडतो खरं बोलायचं. हां काय बोलतात त्या सभ्य नाही मग ती आईच नाही. मग जे मूर्ख आहे जे शाळेत जात नाही जे हट्टी आहे त्याच्यावर प्रेम करता का जे वेळेवर शाळेत जाते त्याच्यावर. जे शाळेत जात नाही त्याला म्हणते माझा शोण्या चांगला आहे माझा पाप्या चांगला आहे बाई माझा पाप्या चांगला आहे. मग ते बावळट म्हणतो हा मी खरंच चांगला आहे मग ते शाळेत जातो. आणि त्याला तुम्ही म्हणा पाप्या मूर्ख आहे ते तुमच्या थोबाडात घेऊन ठेवून मूर्ख ते मूर्खच असते. म्हणून सगळ्यात जास्त हट्टी आचपळ अवखळ मन व मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो. हो लय अभंग सांगतो पटापटा. गती आधो गती मनाची ये युक्ती मन लावा एकांती साधू संगे. म्हणून कहेत कबीरा ओ नाही दुखिया. बोला दोन चारच म्हणले बाकीच्या झाडाला कणसच नाही आली. सगळे कहेत कबीरा ओ नाही दुखिया. कहेत कबीरा
वो नहीं दुखिया. असं रोज घरी करीत जा, तुम्हाला अटॅक कधीच नाही येणार. हो ना. कहेत कबीरा वो नहीं दुखिया. वो नहीं दुखिया. अरे कौन नहीं दुखिया? जिन्हें मन को जिताई जिताई, जिन्हें मन को जिताई जिताई, जिन्हें मन को जिताई जिताई, जिन्हें मन को जिताई. ज्याने मनाला जिंकलं तो मानासाठी कधी धडपडणार. मगाच्या लुगड्यावाल्या बाईसारखा जळ तिला येणार आहे की नाही. मग ती घरी जाती, म्हणते आत्या, हो आत्या, काय ग कशाला बोंबलून राहिली आत्या? अगं काय झालं, काहून बोंबलती? युजू ते आपण ऐकले का रे एका बाईचं, म्हणून त्याला हसू आलं यांना. अगं एका डोळ्यानं झोप घेतो ते काहून बोंबलून राहिली आत्या? काय झालं ग? तिची वटी भरली, तिची भरली, माझी भरली, आणि हिची मधलीची भरलीच नाही. तर ती काय म्हणते, कयाला भरतील मग, तिने कोणाच्या भरल्यात का? कळलं का? मग ती म्हणते आणि इकडं बघू कसं आहे, असं बघती बरं का. आणि काय म्हणते माहिती आहे का, पेटलं मेल्याचं लगीन, त्याच्या लग्नावर 60 डबे राखेल पडलं, यातून सारं आबाळ दिसत आहे. म्हणजे देऊन फायदा झाला का? आम्ही 86 साली प्रबोधन करत होतो नाही का. मानाचा ए टोपी टावेल तसंच चोळी लुगडं ग, या चिरगुटांच्या खर्चा पायी घर झालं उघडं ग. ये लग्न का विघ्न ग, जाळी मला बयाग्न ग, आणि हुंड्या पायी संसाराची झाली धूळदान ग, झाली धूळदान ग. मग आता मला सांगा, ती सासू काय म्हटली माहिती आहे का, ए याच्यातून सारं आबाळ दिसून राहिलं, ठेव पेटीत, कुणी आली म्हणजे वहीन तिला द्यायला. ठाण्याची पाहुणी आली पिंपळवंडीला आमच्या गावाकडं. ते पिंपळवंडीचं ठाण्याहून लुगडं पिंपळवंडीला गेलं. पाथर्डीची पाहुणी पिंपळवंडीला आली, लुगडं पाथर्डीला गेलं. पाथर्डीला नगरची पाहुणी आली बीडची, लुगडं बीडला गेलं. बीडवरून बीडला आवाडवाडीची पाहुणी आली, ते बीडचं लुगडं आवाडवाडीला गेलं. आवाडवाडीला वंजारवाडीची पाहुणी आली, ते लुगडं वंजारवाडीला गेलं. आणि तिथं माझं कीर्तन होतं, आणि ते लुगडं म्हणलं महाराज गुड मॉर्निंग. म्हणलं का रे भाऊ, मला गुड मॉर्निंग म्हणला, मी आता किती दिवस फिरू. म्हणलं जोपर्यंत लोकांचं अज्ञान आणि अंधश्रद्धा नष्ट होत नाही, मान पान टोपी टॉवेल चोळी लुगडं अशा काहीतरी गोष्टी करून वेळ घालवण्यापेक्षा 1 2 4 डझन वह्या, 100 पेन, एखादं कॉम्प्युटर, लईच परिस्थिती असेल तर एखादं लॅपटॉप त्यांना दान करा. ते आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला मदत करून जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल होईल. डिजिटल इंग्रजी बोलणारी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतून जर पाथर्डी नगर भागातून निर्माण होऊन मुंबईला आली तर इंटरव्ह्यूला फेल होणार नाहीत. म्हणून शाळा मराठी, 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 शाळा मराठी. हे समूह गीत आहे, थोड्या जागा न घेता म्हणलं छान वाटतं. शाळा मराठी, महिलांनी म्हणा का सगळ्या, बघा कशा म्हणतात. शाळा मराठी, शाळा मराठी, बोला.
माय माऊली माझी, माय माऊली माझी, मला धरते सदा पोटी, मला धरते सदा पोटी. शाळेची गुरुजी बाई, शाळेची गुरुजी बाई, वाटे ज्योती सावित्री माई, वाटे ज्योती सावित्री माई. हाती देते पेन्सिल पाटी, शाळा मराठी, शाळा मराठी, शाळा मराठी, शाळा मराठी, शाळा मराठी, ओ मराठी. मन एव मनुष्याना कारणं बंद मोक्षयोः. गतीला आणि अधोगतीला नेलेले मन आहे आणि मनच मानासाठी माणसाला धडपडवतं आणि माणसाची एनर्जी नष्ट करतं. बरोबर आहे. म्हणून जो बुद्धीमध्ये वरिष्ठ आहे, जो ज्ञानानं श्रेष्ठ आहे, ज्याने मनाला आणि मानाला जिंकलेला आहे, असा जो कोण जगामध्ये एकच आहे त्याला संस्कृतमध्ये हनुमंत असे म्हणतात. म्हणून तुकोबरायांचा नमस्कार केवळ एका देवळातल्या दगडाच्या हनुमंताला नाही, तर हे उभे राहिले ना गजानन भाऊ, गजानन महाराज वाघ, तुमचं आडनाव वाघ आहे, पण मला काय अजून खाल्लं नाही तुम्ही. हा न खाणारा वाघ आहे, वारकऱ्यातला वाघ आहे. इथं तुमच्यावर पण अभंग आहे महाराजांचा, गाई व्याघ्र एकेटाई झाली, आहे ना. बाई पुढे काय हो, बघा आमचे शिष्य कसे, पक्षी कुळे निवांत राहिली, क्या बात आहे. असं चंद्रभागेचं वाळवंट. इथे आल्यावर द्वेषी, मत्सरी, निंदाखोर, बावळट माणूस सुद्धा शहाणा जिथे होतो त्याला हनुमंताचं कीर्तन असे म्हणतात. म्हणून मनाला आणि मानाला वाघासारखा जरी असला तरी जो सशासारखं ज्याचं हृदय जिथे होतं ना त्याला कीर्तन असे म्हणतात. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, हे वाघांसारखे, हे दौंड साहेबांसारखे तुम्ही बसलेले माझ्यासमोर हे सगळे युवक, हे सगळे युवक जर मानविरहित राहिले, तेजाने तेज क्षमा धृती शौचम, पुढे काय अद्रोहो न, वा बघा डॉक्टर रशियाला राहिलेलं पोरगं माझं, न अतिमानिता, ज्याच्याजवळ मानाची अपेक्षा नाही, ज्याच्याकडे सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैवयत. काय गीतेत 700 श्लोक आहेत तो, सगळी गीता पाठ असली का कसल्या प्रमाणाचीच गरज नाही, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून सत्कारासाठी, मानासाठी, पूजेसाठी जे आपल्या स्वतःच्या देहाची पूजा प्रतिष्ठा मिरवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा तो प्रयत्न असफल झाला आणि तो जर सभ्य सज्जन झाला तर या ठाणे जिल्ह्यामध्ये इथे जमलेत ना हे सगळे स्त्रियां पुरुषांसहित सगळेच हनुमान आहेत आणि त्या हनुमानाला शरणांगती तुकोबाराय करतात. शरण 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 हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, काय भक्तीचा बोला बोला बोला. आलं का जागेवर बरोबर. मनोजवम मारुत तुल्य वेगम. भगवान बाबा किती गोष्टी सांगू त्यांच्या. भगवान बोला, मोठ्याने बोला.
त्याचा विग्रह करा. विग्रह भगवान. भग अर्धा ग आहे ना. भगवान बरोबर आहे. भग या शब्दाचा अर्थ कोणाला माहीत आहे का? आपण महाराष्ट्रातले लोक आहोत. हे जुने शब्द, ग्रामीण शब्द जुने. काय शब्द आहे? भग. भग ऐकलाय कधी? बरं ते जाऊ द्या. आपण एखाद्याला म्हणतो काय लय भगभग करतंय रे, म्हणजे लय भूक लागली का तुला जखाळ्या, काय भगभग करतंय रे. भग या शब्दाचा अर्थ होतो वेदना. भग शब्दाचा अर्थ होतो चिंता. भग शब्दाचा अर्थ होतो द्वेष, निंदा, निष्ठुरता, कठोर, दुसऱ्याचं चांगलं न बघवणं. 10वी पोरगा आपलं पास झालं तरी बाई पेढे वाटायची उभी राहते. का गं पेढे वाटीनं? 10वी पास झालं ना पोरगं. ती म्हणते मला पेढे वाटायचे, पण जिचं पोरगं नापास झालं आहे ना तिला मला पहिला पेढा द्यायचा आहे. म्हणजे आनंद आहे का? स्वतःचं पोरगं पास झाले त्याचा आनंद नाही, पण दुसऱ्याचं पोरगं साऱ्या गावात हिंडली पेढे घेऊन, पण कोणाला वाटलंच नाही. अख्ख्या पेढ्यावर माश्या वरमाया पेढ्यावर, पण तिने काय पेढा वाटला नाही. मग साऱ्या गावात हिंडत बसायची, अशी डोकवायची, अशी डोकवायची. साऱ्या गावात डोकावलं आणि एका घरात एक बाई अशी डोकं असं खालून अशी बसली. म्हणली का गं बाई डोक्याला काय म्हणतात त्याला, गुडघ्याला डोकं लावून बसली. म्हणली बाई माया लेकानं एवढा अभ्यास केला, रात्रंदिवस बाई लाईटी खाली बसला सरकारी, माझं पोरग 10वीला नापास झालं. नापास मग ये पेढा. कळलं ना तुम्हाला? म्हणजे स्वतःच्या पोराच्या पास झाल्यापेक्षा दुसऱ्याचं पोरगं नापास झाले त्याचा जो आनंद वाटतो ना, तो आनंद ज्या दिवशी तसला आनंद नष्ट होऊन अवघ्या जगाच्या सुखाचा आनंद होतो त्याला म्हणतात भगवान. जोरात टाळे वाजवा, जोरात. म्हणून वान शब्दाचा अर्थ होतो उणीव. काय होतो? उणीव. आणि भग म्हणजे जखम. जखमेची उणीव ज्याला होती तो भगवान बाबा आहे की नाही? हैदराबादला भगवान बाबा गेले. सुरदेन बाळा. हैदराबादला भगवान बाबा गेले, भगवान बाबा गेले, भगवान बाबा गेले. डॉक्टर आंबेडकर भेटले भगवान बाबाला. रामा राघुबादाजी चिरजी रजी, रामा राघुबादाजी चिरजी रजी, रामा राघुबादाजी चिरजी रजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटले आणि भगवान बाबांचं दर्शन घेतलं बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब म्हणाले भगवान बाबा तुमच्या डोळ्यातले अश्रू मला कळतात. भगवान बाबा म्हणाले माझा ऊस तोडणारा ऊस तोड्या. काय नाव दिलं त्यांनी? सगळे बोला. म्हणजे कोणी हिंदू नाही, मुसलमान नाही, मराठा नाही, वंजारी नाही, माळी नाही, मराठी नाही, भिल नाही, पारधी नाही, ऊस तोड्या. सगळ्या धर्मजातीचे जे असतील ते ऊस तोडणारे लोक दुःखी आहेत. का दुःखी आहेत? ते ऊस तोडायला गेल्यावर त्यांच्या पोरांना शाळा नाही, त्यांच्या पोरांना शाळा नाही. उद्या त्यांचीच पोरं दरोडेखोर निघतील, मर्डर करणारे निघतील. म्हणून माझ्या पोरांना, ऊस तोड्यांच्या पोरांना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले बाबा, भगवान बाबा, माझं एक भाषण, माझी 100 भाषणं आणि तुमचं एक कीर्तन सारखं आहे. म्हणून तुम्ही कीर्तन करून धान्य धुन्य गोळा करा. जिल्हा परिषदेच्या शाळेशेजारी हॉस्टेल बांधा. बाबांनी धान्य धुन्य लोकांचं गोळा करून सावरगावमध्ये भगवानगडाच्या खाली असलेल्या सावरगावामध्ये शाळेच्या शेजारी ऊस तोडणाऱ्या सर्व जाती धर्माच्या कोयत्या लोकांसाठी आश्रमशाळा बांधणारा शिक्षण महर्षी जर कोण असेल तर ते माझे भगवान बाबा. आणि म्हणून भगवान बाबा तुम्ही हनुमंत आहात आणि तुम्हाला मी शरण येतो. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. राम या शब्दाचा अर्थ होतो राम, आराम, आराम, आराम. आपल्या कार्यामुळं ज्या समाजाला आराम वाटतो
त्याला राम असे म्हणतात. म्हणून भगवान बाबाच राम आहेत, वामन भाऊच राम आहेत, वामन भाऊच हनुमंत आहेत, भगवान बाबाच हनुमंत आहेत आणि त्यांना आपण शरण आहोत. विठोबा रखुमाई. कीर्तनाचा परामर्श समजला का? हनुमंत कोण आहे? म्हणजे भगवान बाबांसारखे तुम्ही पण जे सज्जन, संयमी, मानविरहित, द्वेषविरहित जगणारे लोक, त्यांना हनुमंत असे म्हणतात. हनुमान, हनु म्हणजे मानाला हनु, हनु म्हणजे मारू, म्हणजे पराजित करू, त्याला हनुमान म्हणतात. अशा हनुमंतरायांच्या चरणी या या या. जय विठ्ठल जय जय. भगवान महाराजांच्या गडावरी धूळ कशाची उडती, धूळ कशाची उडती. भगवान महाराजांच्या गडावरी धूळ कशाची उडती, 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 धूळ कशाची उडती. सावरगावामधी, सावरगावामधी बसलेले म्हणा. सावरगावामधी, सावरगावामधी बोला बोला. भगवान बाबा शाळा काढीती, भगवान बाबा शाळा काढीती. भगवान बाबा शाळा काढीती, भगवान बाबा शाळा काढीती. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव.